लोकसभा निवडणुका संपल्या, निकाल आले, सरकार गठन झालं. या सरकारचं काय होईल? त्या चर्चा सुरू झाल्या. पण महाराष्ट्रामध्ये आणि एकूण देशामध्ये पराभव हा म्हणजे भाजपचा किंवा भाजपच्या भूमिकेचा, मोदींच्या भूमिकेचा, संघाच्या भूमिकेचा झाला. यामध्ये जिंकणारा कोण आहे? असा जर प्रश्न केला, तर त्याचं श्रेय हे भारतीय लोकांना जातं, भारतीय जनतेला जातं, भारतीय समाजाला जातं. लोकांनी यापुढच्या काळामध्ये संघ भाजपाच्या अनुषंगानं मोदींची सत्ता आता ही आपल्या जनसामान्यांच्या विरोधातील सत्ता आहे, या भावनेनं जी जनता एकवटली आणि ती त्यांचा पराभव करणाऱ्या शक्तींकडे ती वर्ग झाली. हे संबंध देशाचं निवडणुकांचं या निवडणुकांमधलं एक चरित्र राहिलं. मग याच्यामध्ये प्रामुख्यानं उठून दिसणारा जो घटक आहे, तो प्रामुख्यानं दलित किंवा ज्याला आपण आंबेडकरी म्हणूया, संपूर्ण देशामधला आंबेडकरी मतदार हा एकसंघपणे या निवडणुकांमध्ये मोदी आणि त्यांच्या उमेदवारांचा पराभव करणाऱ्या शक्तींकडे वर्ग झाला, पक्षांकडे, उमेदवारांकडे वर्ग झाला. असं का झालं? याची कारणमीमांसा देशभरात सुरू आहे. परंतु काँग्रेस आणि इंडिया आघाडीने पर्यायानं मग आणलेला जो मुद्दा होता, तो मुद्दा म्हणजे संविधान बचाव. संविधान बचावच्या अनुषंगानं संपूर्ण दलित किंवा आंबेडकरी समाज देशभरातला हा इंडिया आघाडीकडे वर्ग झाला, असं बोललं जातं. त्याच अनुषंगाने महाराष्ट्राची जर आपण भूमिका पाहिली, तर महाराष्ट्रामध्ये काय झालं? या अनुषंगानं वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी आपली भूमिका व्यक्त केली, आपलं विश्लेषण व्यक्त केलं. आणि त्या भूमिकेमधला त्यांच्या म्हणण्यातली जी एक खंत आहे किंवा ती गांभीर्यानं घेतली पाहिजे. ती म्हणजे कोल्हापूर आणि बारामती या 2 मतदारसंघांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीने औचित्य सांभाळण्यासाठी औचित्य म्हणून तुम्ही उमेदवारी देऊ नये तुमच्या पक्षाची, ही जी भूमिका सांगितली. त्यामध्ये बाळासाहेबांनी की अकोल्यामध्ये हे औचित्य मात्र पाळलं गेलं नाही. ही जी त्यांनी व्यक्त केलेली खंत आहे, ही अतिशय गंभीर आहे. कारण एखाद्या बाबीची लिगॅसी जर आहे, म्हणजे कोल्हापूर संस्थानाला जशी लिगॅसी आहे, तशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कुटुंबाची एक लिगॅसी निश्चितपणे ॲडव्होकेट बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत आहे आणि ते औचित्य सांभाळलं गेलं नाही. अर्थात हा राजकीय प्रक्रियेचा भाग जरी म्हटला गेला, तरी एक लिगॅसी म्हणून ते सांभाळणं निश्चितपणे आवश्यक आहे, होतं. परंतु त्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी ही योग्य भूमिका घेऊ शकली नाही. वंचित बहुजन आघाडीबरोबर त्यांची आघाडी झाली नाही, हा वेगळा मुद्दा आहे. परंतु औचित्य म्हणून एखादी जागा त्या पक्षाची किंवा ती लिगॅसी म्हणून सोडणं, हे औचित्य निश्चितपणे काँग्रेस आणि राष्ट्रवादीने दाखवलं नाही. या सगळ्या प्रकारामध्ये महाराष्ट्रामध्ये जे निकाल आले, या निकालामध्ये वंचित बहुजन आघाडीला जे मतदान मिळालं, ते 2019 ला मिळालेल्या मतदानापेक्षा म्हणजे किमान त्यावेळी जे 43 लाख मतं त्यांना मिळाली होती, तर यावेळेस ती 15 लाखाच्या आतपर्यंत हे मतदान त्यांना झालेलं आहे. याचं विश्लेषण करताना बाळासाहेब आंबेडकर असं म्हणतात, की महाराष्ट्रातला जो शिक्षित आंबेडकरी समाज आहे, हा संविधान बचावच्या भूमिकेमुळे
काँग्रेस आणि पर्यायानं इंडिया आघाडीकडे वर्ग झाला आणि तो वर्ग झाल्यामुळे आमचं मतदान जे आहे, जे फुले आंबेडकरी मतदारांचं जे कोर वोटिंग आहे, ते कमी झालं. पण याच्यामध्ये खरंच वास्तव आहे, तथ्य आहे का? ही भूमिका जर आपण तपासायला घेतली किंवा यावर जर आपण बघितलं, तर साधारणपणे 2014 पासून 2014 नंतर आंबेडकरी समाजामध्ये किंवा देशभरातल्या समूहामध्ये जो परिवर्तनाचा विचार करतो, त्यांच्यामध्ये निश्चितपणे अस्वस्थता राहिली. या राजकीय सत्तेमध्ये अनेक दलित नेते, आंबेडकरी म्हणवणारेही नेते, ज्यांचा नावाचा उल्लेख आपण जर केला, की रामदास आठवले यांच्यासारखेही नेते या मंत्रिमंडळात राहिले. तरीही एक अस्वस्थ बाब 2014 पासून राहिली. 2018च्या भीमा कोरेगाव नंतर महाराष्ट्रामध्ये मोदी सत्ता आणि महाराष्ट्रातली फडणवीस यांची सत्ता यांच्याविषयी एक प्रकारचा एक राग निश्चितपणे उभा राहिला. म्हणजे विरोध आणि राग, विरोधाचं रूपांतर रागामध्ये निर्माण करण्यात भीमा कोरेगाव मधली जी दगडफेक आहे सर्वसामान्य अनुयायांवर, ती मोठी कारणीभूत राहिली. यानंतर 1 जानेवारी 2018 नंतर बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात म्हणजे पुन्हा आंबेडकरी चळवळीने एक उभारी घेतली राजकीय दृष्ट्या. परंतु त्या काळामध्ये महाराष्ट्र बंद झाला, मोर्चे झाले, आंदोलनं झाली. या सगळ्या आंदोलनामध्ये आंबेडकरी समाज शिक्षित असेल किंवा अशिक्षित असेल, तो सामील झाला. या सगळ्या प्रक्रियेमध्ये तरीही 2019च्या ज्या निवडणुका होत्या, त्या निवडणुकांपर्यंत महाराष्ट्रातला आंबेडकरी समाज तो शिक्षित असेल, अशिक्षित असेल, त्याची राजकीयदृष्ट्या भूमिका ठरलेली नव्हती. कारण त्याच्या डोक्यामध्ये भीमा कोरेगाव संदर्भातला जो राग होता, त्याच्यातून त्याची राजकीय भूमिका तोपर्यंत ठरलेली नव्हती आणि त्याने असं ठरवलं होतं त्याही काळी, की मोदी सत्तेचा आणि फडणवीस सत्तेचा पराभव करणाऱ्यांच्या पाठी आपण जावं, अशी त्याची मानसिकता होती. मग यामध्ये शिक्षित आणि अशिक्षित असा कुठलाही फरक नव्हता. आणि ती मानसिकता असल्यामुळे तो तसा वळेल असं वाटत असताना देशामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला कुठल्याही पक्षांबरोबर आघाडी करता आली नाही आणि त्यावेळी बाळासाहेब आंबेडकर यांची आघाडी असदुद्दीन ओवेसी यांच्या एआयआयएम या पक्षाबरोबर झाली आणि महाराष्ट्रातल्या तमाम आंबेडकरीवादी समाजाला, मग तो शिक्षित असेल किंवा अशिक्षित असेल, त्या सगळ्यांनाही वाटलं की ही आघाडी बौद्ध, मुस्लिम, दलित यांची मतं खेचून निश्चितपणे राजकीय परिवर्तन करणार, असा एक ठाम विश्वास आंबेडकरी समाजाला होता आणि त्यामुळे हा समाज एकसंघपणे वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी उभा राहिला. 2019च्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने यश मिळवलं आणि ती आघाडी तशीच विधानसभेपर्यंत राहावी, हा आंबेडकरी समाजाचा खास करून उद्देश किंवा हेतू होता किंवा त्याची इच्छा होती. परंतु 2019च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत ही युती राहिली नाही. फडणवीस सरकार महाराष्ट्रामध्ये आक्रमकपणे सत्ता राबवत असताना पुन्हा 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांची सत्ता आली, तर निश्चितपणे एक प्रकारचं भय, एक प्रकारची असुरक्षितता या समुदायाला वाटत होती आणि मग तो समुदाय 2019च्या निवडणुकीमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात वर्ग झाला आणि तो काँग्रेस राष्ट्रवादी यांची जी काही आघाडी झालेली असेल त्या बाजूने गेला आणि म्हणून विधानसभा येईपर्यंत वंचित बहुजन आघाडीचं मतदान 43 लाखापासून
ते 24 लाखापर्यंत खाली आलं. आता ही जी बाब आहे 2024च्या निवडणुका या 2014 ते 2024 10 वर्षाचा जो कालावधी आहे. हा कालावधी देशाच्या प्रत्येक समाज समूहाने पाहिलेला आहे आणि या कालावधी या सत्तेच्या विरोधात केवळ राजकीय पक्ष आणि नेतेच नाही, तर खऱ्या अर्थानं जनता उभी राहिली, लोक उभे राहिले. तो कुठल्या जातीचा आहे, समूहाचा आहे, हे याला काही महत्त्व राहिलं नाही. एकूण राजकीय सत्ता मोदींच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं पुढे गेली, त्या राजकीय सत्तेचा पराभव करणं, हे एकमेव उद्दिष्ट देशाच्या जनतेसमोर उभं राहिलं आणि म्हणून मोदी पराभूत झाले असले, तरी जिंकलं कोण? कोणता राजकीय पक्ष जिंकला किंवा कोणता राजकीय नेता जिंकला? असा जर प्रश्न आपण उपस्थित केला, तर त्याचं उत्तर मिळत नाही. त्याचं उत्तर फक्त भारतीय लोक आहेत. भारतीय लोकांनी या निवडणुकांचं नायकत्व आपल्या हाती घेतलेलं होतं. मग महाराष्ट्राचा जर आपण विचार केला, तर महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीचा कोर वोटर म्हणून निश्चितपणे आंबेडकरी समाज हा आहे. तो शिक्षित असेल किंवा अशिक्षित असेल. परंतु निवडणुकांच्या परिणामामध्ये जर आपण पाहिलं, तर निवडणुकांच्या परिणामामध्ये वंचित बहुजन आघाडीचं जे मतदान आहे, ते 2019च्या विधानसभा निवडणुका आणि लोकसभा निवडणुका यांच्यापेक्षा खूप कमी झालं. 2019च्या लोकसभा निवडणुकींच्या तुलनेने हे ज्या पद्धतीनं म्हणजे तीस जवळपास 2/3 ते खाली आले. म्हणजे 43 लाख ते 15 लाख म्हणजे 50 ते खाली आलं. आणि यावर जेव्हा बाळासाहेब म्हणतात, की शिक्षित आंबेडकरी समाज संविधान बचावच्या भूमिकेमुळे काँग्रेसकडे आणि इंडिया आघाडीकडे गेला. पर्यायानं तो कोर वोटर आमचा कमी झाला आणि आमचं मतदान कमी झालं. परंतु अशिक्षित समाज आमच्या पाठीशी राहिला. पण यावर जर आपण विचार केला, तर मुंबईची नुसती आकडेवारी जर पाहिली, तर मुंबईतल्या एकूण 6 जागांवर जे उमेदवार दिले आहेत, त्या 6 जागांवरच्या 6 उमेदवारांना मिळून एकूण मतदान हे 68,528 आहे. 6 मतदारसंघामध्ये जर आपण सरासरी 10 लाख असं जरी मतदान झालं आणि 60 लाख जरी एकूण मतदान असं झालं असेल, तर त्या तुलनेने 68,000 हे मतदान निश्चितपणे 1% पेक्षा थोडं काही जास्त असेल. मग या मुंबईमध्ये स्लम एरियाही आहे, कॉलनी आहे, सुशिक्षित विभागही आहे. म्हणजे श्रमजीवी जसा आंबेडकरी समाज आहे, तसा बुद्धिजीवी आंबेडकरी समाज आहे. दोन्ही समाज या ठिकाणी मोठ्या संख्येनं असताना त्यांचं मतदान वंचित बहुजन आघाडीकडे वळलं नाही. दुसऱ्या बाजूला 2 उमेदवार जे महत्त्वपूर्ण आपण महाराष्ट्रातले जर बघितले, रामटेक मतदारसंघातून किशोर गजभिये आणि अमरावती मतदारसंघातून माननीय आनंदराज आंबेडकर साहेब. या दोन्ही उमेदवारांना वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिलेला आहे. या दोन्ही मतदारसंघामध्ये बौद्ध मतदारांची संख्या ही 4 ते 5 लाखाच्या प्रमाणात आहे. असं असताना या दोन्ही उमेदवारांना अनुक्रमे 24,28,00,000 आणि 18,00,000 अशी एवढं मतदान होतं. ज्या ठिकाणी 4 ते 4.5 लाख बौद्ध मतदार आहेत, ते काही सगळेच्या सगळे शिक्षित नाही. त्याच्यामध्ये अशिक्षितही तेवढ्याच प्रमाणात आहे, अल्पशिक्षितही तेवढ्याच प्रमाणात आहे आणि शिक्षितही तेवढ्याच प्रमाणात आहे. पण मतांची टक्केवारी मात्र कॉन्स्टंट इंडिया आघाडीकडे राहते. याचा अर्थ हा मतदार काँग्रेसचा मतदार झाला का? या मतदाराची भूमिका एवढीच होती, की 2019च्या निवडणुकीत कुठल्याही परिस्थितीत मोदींचा विजय होता कामा नये किंवा मोदींची सत्ता पुन्हा येता कामा नये. कारण कायद्याचं जे राज्य आहे, संविधानानुसार जे कायदे बनलेले आहेत, ते कायद्याचं जे राज्य आहे, ते कायद्यानुसार राज्य चालताना या समूहाला दिसत नाही.
राहुल गांधी यांचं उघड वक्तव्य त्या संदर्भात झालं, की मोदींच्या काळामध्ये कायद्याचं राज्य राहिलेलं नाही. संविधान हे कशा पद्धतीनं मोडकळीस आणण्याचा किंवा संविधानामधल्या तत्वांना मुरड घालण्याचा प्रयत्न झाला या काळामध्ये, हे या सगळ्यांनी पाहिलेलं आहे. त्याच्यावर चर्चाच आहे. म्हणजे पहिली 5 वर्ष 2014 ते 19 महाराष्ट्रामध्ये जे फडणवीस सरकार होतं, त्या सरकारमध्ये किंवा त्यानंतर आलेल्या महाविकास आघाडी सरकारने जी 12 आमदारांची यादी दिली, त्या यादीतल्या आमदारांना साधी नियुक्ती मिळू शकली नाही. म्हणजे राज्यपालांनी ज्या पद्धतीनं राज्य केलं, न्यायालयाने ताशेरं ओढली, ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीला खाली खेचण्यात आलं, या सगळ्या बाबी राजकीय आहेत. यामध्ये आपण जात नाही. आपला खरा विषय आहे, की खरंच शिक्षित आणि अशिक्षित आंबेडकरी समाज असं विभाजन या निवडणुकीत झालं आहे का? तर एकंदरीत आकडेवारी आणि वस्तुस्थिती पाहता तसं दिसत नाही. परंतु आंबेडकरी समाज हा शिक्षित असो, अल्पशिक्षित असो अथवा अशिक्षित असो, परंतु तो विचार करणारा आहे. तो सारासार तर्कसंगत विचार करणारा आहे आणि ही विचार करण्याची ताकद त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातून, यांच्या तत्वज्ञानातून, यांच्या विचारातून, यांच्या जीवन संघर्षातून, यांनी उभ्या केलेल्या लढ्यातून, यांनी निर्माण केलेल्या चळवळीतून हा समाज विचार करण्याची प्रक्रिया शिकलेला आहे. त्यामुळे मतदान दुभंगण्याची जी प्रक्रिया आहे, ती प्रक्रिया शिक्षित, अल्पशिक्षित आणि निरक्षर अशा समूहाने ती गेलेली नाही. ती एकसंघपणे राहिलेली आहे. राहिला प्रश्न बाळासाहेबांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडीला जी 14-15 लाख मतं मिळाली, ही मतं त्या मतदारसंघात त्यांनी जे उमेदवार दिले, त्या उमेदवारांची एक स्वतंत्र ताकद राहिली. त्यांच्या जात समूहाची मतं राहिली असतील, त्यांचं काम राहिलं असेल किंवा काय. परंतु निश्चितपणे ती शिक्षित अथवा अशिक्षित आंबेडकरी समुदायाची मतं नाहीत. हे रामटेक आणि अमरावतीच्या मतदारसंघातून आणि मुंबईतल्या 6 मतदारसंघातील आकडेवारी जर पाहिली, तर आपल्याला निश्चितपणे दिसून येईल. या विश्लेषणाचा किंवा या मांडणीचा अर्थ एवढाच आहे, की समाज हा एकसंघ आहे. तो आजही बाळासाहेब आंबेडकर हे आता सध्या समाजाचे एकमेव राजकीय नेते आहेत, हे मानतो आणि या समाजाला राजकीय सत्ता जी असेल, ती संविधानानुसार चालणारी असावी. ती प्रत्येक माणसाचा विचार करणारी, कायदा सुव्यवस्था पाळणारी असावी. एवढा किमान विचार या समाज समूहाकडे आहे आणि म्हणून त्या दृष्टीने तो या सगळ्या बदलाला सामोरा गेलेला आहे. परंतु हा ना काँग्रेसचा मतदार आहे, ना इंडिया आघाडीचा मतदार आहे. हा मतदार समयसूचक पद्धतीनं विचार करणारा आणि तत्वाशी बाबासाहेबांच्या तत्वाशी बांधील असणारा मतदार आहे. यामध्ये कुठलीही दोराई नाही. त्यामुळे येणाऱ्या काळातही विधानसभा निवडणुकीच्या काळातही यांच्या समोर सत्ता बदल हाच एक मुद्दा आहे आणि तो मुद्दा बाळासाहेब आंबेडकर यांनी जर या विधानसभा निवडणुकीत व्यवस्थित हाताळला, तर निश्चितपणे 2019 मध्ये जेवढं मतदान बाळासाहेबांना झालेलं आहे, त्यापेक्षा अधिक मतदान ते खेचू शकतील आणि निश्चितपणे समाज आणि या समाजाचा, या मतदारांचा आजचा असणारा हा पक्ष सत्तेकडे घेऊन जाण्याची ताकद या समाजाकडे आहे. एवढं या निमित्तानं आपल्याशी बोलावसं वाटलं. आपले यावर वेगवेगळी मतं असू शकतात. लोकशाही ही मतांतराचीच असते. कोणताही एक घटक किंवा कुठलाही एक समूह दुसऱ्यावर आपली मतं लादण्याचा प्रयत्न करणं म्हणजे लोकशाहीला कुठेतरी नख लावणं आहे. लोकशाहीमध्ये विचारांचं स्वातंत्र्य असू द्या, मतभेदांचं स्वातंत्र्य असू द्या. त्यामुळे
आणि लोकशाही ही एकतर्फी नाही. ती लोकशाहीमध्ये असणाऱ्या विविध मतांच्या मधून एक बहुमताचं मत निर्माण करणारी एक पद्धती आहे. त्यामध्ये मतांतर असणारच, परंतु ते गृहीत धरूनच आपण यावर मतं मांडावीत, आपली भूमिका सांगावी आणि आपलं हे वैचारिक जे काही मत असेल, ते वैचारिक शब्दात मांडावं, अशी अपेक्षा करतो. हा व्हिडिओ आवडला तर निश्चितपणे पहा, शेअर करा आणि आमचे चॅनल सबस्क्राईब करण्याचाही प्रयत्न करा. धन्यवाद.